मराठ्यांना हरू शकला नाही, याच्या माग आपल्या साधू संतांचे विचार आहेत. तरी व्हावे पाईक जीवाचे उदार, सकळ त्यांचा भार स्वामी वाहे. स्वामी पुढे व्हावे पडता भांडण, मग त्या मंडन शोभा दावी. अरे कधीतरी तुकोबारायाच्या गाथेतलं पाईक प्रकरण वाचा. त्या मोबाईल वाल्याचे उपकार आमच्यावरती, त्याच्यात गाथा आहे. त्याच्यातली गाथा निघाली नसती तर तुम्ही आम्हाला दगडच फेकून मारले असते. कुठे तुकाराम महाराजाचा असला अभंग कुठं असतोय? पण तुकाराम महाराजाचं मूळ किती आहे बघा. शेवटच्या चरणात तुका म्हणे आलं की वारकरी श्वास सोडतात. अरे येऊ तर आपल्या तुकाराम महाराजाचाच आहे. लक्षात ठेवा माय बापानं. म्हणून प्रजेचं रक्षण केलं पाहिजे, कुळाची लाज राखली पाहिजे. अरे ज्या खानदानात आपण जन्माला आलोय ना, त्या खानदानाचा डीएनए, त्या खानदानाचा बोनमेरो ज्ञानोबा, तुकोबा, गोरोबा, सावतोबा अशा 18 पगड जातीच्या वारकरी संतांचा आहे. तानाजी, येसाजी, सूर्याजी, बाजी, मुरारबाजी असल्या 18 पगड जातीमध्ये जन्माला आलेल्या मावळ्यांचा आहे. हे अंधाराला घाबरायला लागले. लाईट लावायला पुण्यामध्ये 150 रुपये घेतले जातात. माझा ड्रायव्हर जे लाईटचे काम करतो 150 रुपये देतात. म्हणलं कोणाच्या घरात गेलता? ते म्हणलं भोसले साहेबाचे. म्हणजे भोसले साहेब लाईट लावायला घाबरतोय, करंट बसला तर कसं करावं म्हणून नुसता लाईट खोसायचा ना असा फिरायचा, त्याला 150 रुपये. नाही का यांच्या मेंदूचे मुके घ्यावे. अरे आपण कोणत्या कुळात जन्माला आलोय, आपण कोणत्या भूमीत जन्माला आलोय, अरे हे पाहिलं पाहिजे. कारण आपण आपल्या ज्ञानोबा तुकोबांचे, छत्रपती शिवाजी महाराजाचे, संभाजी महाराजाचे ब्रँड अँबॅसिडर आहे. ब्रँड अँबॅसिडर म्हणजे आपण त्यांचे प्रचारक आहेत. वावळ महाराज जर स्वतःला वारकरी संप्रदायाचा पाईक म्हणून घेत असेल तर त्यानं वागावं कसं, बोलावं कसं हे 100दा विचार केला पाहिजे.